का की एकत्र आम्हाला काही म्हणायचं नाही, ते पुन्हा एकत्र होणार आहे त्यांना आम्हाला पांडुरंग लागेल. ओके. काहीच नाही शेतीमुळे तर काहीच परवडत नाही. शेतीत नुसतं कमवायचं आणि तेवढंच घालवायचं आणि तेवढंच करायचं. दादा नेहमीप्रमाणे 1 ते 1.5 लाखाची लीडने निवडून येतील. ते की तुमच्या मतदारसंघात कोणते दादा येतील निवडून? विचारूच नका आम्हाला काय. तुमच्यापर्यंत तुम्हीच का सांगा, त्यांना कळवा. मग त्या लोकशाहीला काय किंमत राहणार नाही. इलेक्शन कशाला आणि काय कशाला मला सांगा की मग डायरेक्ट तुम्ही असा कायदा करा की आम्ही म्हणन त्यालाच म्हणजे असं तुम्ही कुठली ह्या ना वेगळी लोकशाही सोडून की बाबा विकासासाठी सगळ्यांनी भाजपकडे या. कशाला इलेक्शन आणि कशाला काय विरोधी पक्ष नाही कोण नाही. नमस्कार, मी तेजश्री लोकरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते कृषीमय युट्यूब चॅनलवर. तर आज आपण आलेलो आहोत महाराष्ट्रातल्या सर्वात चर्चेत असलेल्या विधानसभा मतदारसंघामध्ये म्हणजेच बारामती मतदारसंघामध्ये. इथे आपल्याला लढत जरी काका विरुद्ध पुतण्याशी दिसत असली तरी खरी लढत मात्र अजितदादा विरुद्ध शरद पवार साहेब अशीच आहे. आता सध्या आपण आहोत कणेरी गावामधील हनुमान मंदिराच्या इथे, जिथून पवार कुटुंब त्यांच्या निवडणुकी प्रचाराचा शुभारंभ करतात. तर आपण येथील हनुमानाचं दर्शन घेऊन आपल्या व्हिडिओचा शुभारंभ करूयात. इथं काही महिला आपल्याला दिसत आहेत पाणी भरताना, तर आपण त्यांच्याकडून जाऊन त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात. नमस्कार ताई. तर काय वाटतंय तुम्हाला की तुमच्या मतदारसंघामध्ये बारामती मतदारसंघामध्ये कुणाची हवा आहे? आता काय सांगायचं तसं सांगा की तुम्ही. नाही नाही, तुम्हाला काय वाटतंय की घड्याळ की तुतारी? काय दोन्ही बीज आमचंच आहे न काय कोणाचं घ्यायचं एक जणाचं नाव. म्हणजे तुम्हाला म्हणायचं दोन्ही एकत्रच आहे असं म्हणायचं का? दोन्ही एकत्रच पण आता मत तर कुणाला तरी एकाला द्यावं लागेल. द्यायचं की घड्याळाला. काय वाटतंय पण अजितदादा पवार साहेबांचं पक्षाचं चिन्ह हे ते घेऊन गेलेले आहेत. सांगू शकत नाही ना आम्ही की काय होईल म्हणून असं नाही सांगू शकत. काय लाडकी बहिणीचे पैसे मिळाले का? मिळालं. मावशी तुम्हाला काय म्हणायचे? आम्ही तरी सांगायचं काय होईल पुढचं ते आमचं तरी हातात काय आहे. नाहीतरी तुम्हाला काय वाटतंय? तसं काय सांगताच येत नाही ना, तर कसं सांगता येईल पुढचं. नाही, पुढचं नका सांगू. तुम्हाला काय वाटतंय की घड्याळ की तुतारी? काय वाटतंय तुम्हाला? कसं हो का काय आमचं म्हणजे कसं आहे आता बोलून उपयोग काय आहे त्याचा? काय ना तसं सांगताच येत नाही काय. नाही, तुम्ही कुणाला आता काय मत देणार आहे काय? नाही तसं सांगता येणार नाही. इथं अजून काही ग्रामस्थ आहेत आपल्या सोबत, तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांना काय वाटतंय. कुणाची हवा आहे, घड्याळ की तुतारी? आता मॅडम कसं सांगायचंय त्याच्यात आपल्याला एवढं काय सांगू शकत नाही, पण आता दोन्ही बी आम्हाला पार्ट्या सारख्याच आहेत, त्याच्यामुळं काय आपण सांगू शकत नाही. तर आज आपण बारामती विधानसभा मतदारसंघातील जवळची या गावात आहोत. तर इथे आपल्या सोबत काही ज्येष्ठ नागरिक आहेत, तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की मूळ महाराष्ट्राचं काय. तर काय वाटतंय की तुमच्या मतदारसंघात कोणते दादा येतील निवडून? विचारूच नका आम्हाला काय. तुमच्यापर्यंत तुम्हीच का सांगा, त्यांना कळवा. तुम्हाला काय वाटतंय काका? पवारांची दोन्ही एकत्रच आहे तिथे, मग काही सांगू शकतच नाही कोणी असं आहे त्यातलं. नाही, तरी तुम्हाला काय वाटतं की काय? एकच आहे, कोणी जरी का आलं तरी सारखीच आहे ती बारामतीला. नाही, विकासाची कामं वगैरे ह्या गोष्टीवर केलेली दादानी, परंतु कसे असतं ते आता शेवट साहेबाच्या ह्याच्यावर चालतंय ना. आणि शेवटी फोडाफोडीचं राजकारण वगैरे झालंय, त्याच्याबद्दल काय म्हणायचं तुम्हाला? पुरुष होणारच की, त्यांच्याच घरात फोडाफोडी आहे. ती दुसऱ्याची करतात म्हणलं तर ते दुसरे करणारच नाही यांच्या घरात. आणि ते आता महिलांना लाडकी बहिणीचे पैसे मिळालेले आहेत, त्याच्यावर काय म्हणायचंय तुम्हाला? त्याच्यावर काय ते आता महिला काय असते ते बघून घेते, नाही तर महिला तर मतदान करणारच नाही दादाला. तर काय वाटतं की तुम्हाला काय बारामती मतदारसंघातली काय हवा आहे? काय वाटतंय कुठले दादा येतील निवडून? काय कसं सांगायचं काय आता लोक तर ती तरीच करतात असं. तुम्हाला काय वाटतंय? काय शक्यता तीच वाटते हो बरेच लोकांचं असं म्हणून. तुमच्या मनानुसार काय वाटतंय की तुम्हाला काय? काय वाटन बघ तू तरीच लागण एखादं मागच्या वेळेस सारखं असं वाटतंय. मग काय दादांनी काय कामं केलेली आहेत वगैरे त्या ह्याच्यावर काय वाटत नाही? तेच की लोक म्हणतात काम केलेत की, पण आता कसं आहे तिथं शरद पवार साहेबांना सोडल्यामुळे बऱ्याच लोकांना बरोबर वाटत नाही ते ह्या वयामध्ये त्यांना त्या लोकांना ती म्हणजे ती बरीच नाराजी आहे हा ती लोकांमध्ये. म्हणजे भरपूर नाराजी लोकांना ते पटत नाहीये की बाबा ह्या वयामध्ये त्यांना असं नव्हतं करायला पाहिजे. इथं
थोडस म्हणजे मेन हे तसं दादाबद्दल विरोध नाहीये सांग. दादा काही मुलाखतीमध्ये हे म्हणतायत की तुम्ही लोकसभेला ताईंना निवडून दिला आता माझ्यासोबत राहा. मग त्याबाबत काय म्हणायचंय तुम्हाला? काय त्यातनं त्यांचं म्हणणं आहे पण आता त्यात जनतेला काय प्रत्येकाला वाटत तसं आहे ना आणि काय अजितदादा म्हणतायत की ते विकासासाठी भाजप सोबत गेले, तर त्याबद्दल काय म्हणायचंय तुम्हाला? नाही विकासासाठी गेले तरी कसं आहे सगळ्यांना जर विकासाने म्हणले तर मी तर म्हणतो मग 288 म्हणते विकासासाठी गेलो मग त्या लोकशाहीला काय किंमत राहणार नाही इलेक्शन कशाला आणि काय कशाला मला सांगा की मग डायरेक्ट तुम्ही असा कायदा करा की आम्ही म्हणन त्यालाच म्हणजे असं तुम्ही कुठलीच ह्या ना वेगळी लोकशाही सोडून की बाबा विकासासाठी सगळ्यांनी भाजपकडे या कशाला इलेक्शन आणि कशाला काय विरोधी पक्ष नाही कोण नाही तर मग काय त्याला ते अर्थच राहणार नाही ना लोकशाही जी आपली दे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही जी ठरवून दिलेली किंवा काही केलेलं आहे त्या पद्धतीनं जर नाही चाललं तर मग ह्याला किंमतच काय राहणार नाही भविष्यात असं आणि ह्याला सगळ्याला भाजप हा पक्ष जबाबदार आहे. त्यांनी सगळे बाकी पक्षांचे आमदार खासदार त्यांच्या साईडला कोणाच्या भाजपनी. हा मग तीच की म्हणजे अजून बी ती काय करू शकतील तर एकदम चुकीचं आहे आणि ही लोकशाहीला एकदम घातक आहे याचा सर्व जनतेने विचार केला पाहिजे. नमस्कार काका. तर काय वाटतंय की तुमच्या आता मतदारसंघात कुणाची हवा आहे? आम्ही आता आमच्या मतदारसंघातून अजित पवारांच्या पाठीमागे आहे का त्यांच्या घरात काय चाललं असेल. आता विधानसभेला सुप्रियाताईंना निवडून दिले आता लोकसभेला दादांच्या पाठीमागे लोकसभेला ताईंना निवडून दिला जे आहे ते खरं सांगतोय. म्हणजे काम करतायत अजितदादा काय असं? काम भरपूर केलेत आतापर्यंत ना अजूनही त्यांचा विकास चालू आहे. पण काय वाटतं की अशा टाइम मध्ये आता एवढं वय झालंय पवार साहेबांचं आणि ह्या वयात आता दादा सोडून गेलेत त्यांना. मग एवढी वर्ष दादांना राजकारण शिकवलं सगळ्या गोष्टी झाल्या. प्रॉब्लेम आहे त्याला जनतेचं काय. नाही, एक बारामतीकर म्हणून काय वाटतंय तुम्हाला ह्या गोष्टी? बारामतीकर म्हणून आम्हाला आता आम्ही साहेबांना तरी कुठं सोडले मागच्या वेळेस. साहेबांचं ऐकलं की म्हणजे तुम्हाला वाटतंय का की ती दोघं एकत्रच आहेत किंवा परिवार त्यांचा अजून एकत्रच आहे, परत जिंकल्यानंतर परत ते एकत्र येतील अजून असं? एकत्र होऊ शकतात ते होऊ शकतात. तर साहेब बीजेपीच्या विरुद्ध होते आणि अजितदादा आता भाजप सोबत गेलेत, तर ही गोष्ट पटतेय का तुम्हाला? आता कोणी बी कुठल्या पक्षात जातंय ना कोणी बी कुठल्या पक्षात जातंय असा विषय होतोय ना. आता पवार साहेब नाही का अगोदर काँग्रेसमध्ये होते नंतर उद्धव ठाकरे काँग्रेसमध्ये होतं ह्याच्या भाजपमध्ये होतं आता काँग्रेसमध्ये गेलं. अजितदादा जर भाजपमध्ये नसतं गेलं तर बारामतीचा विकास बी झाला नसता. नाही, पण हा विकास फक्त 2.5 वर्षाचा नाहीये, म्हणजे हा आधीपासूनचा विकास होत आलेला आहे. फक्त 2.5 वर्षात ते भाजप सोबत गेले तर त्यावेळेसच विकास झालाय असं म्हणायचं का तुम्हाला? आता काय त्यांचं ठरले वगैरे गेलेत का आतून काहीतरी विचारलं असेल ना साहेबांना बोलणं झालं असेल. म्हणजे वाटतंय तुम्हाला की त्यांचं बोलणं झालं असेल, ठरल्या असेल बोलणं झालं गोष्टी? असेल 100%. असं कधी होऊ शकत नाही की परस्पर झालं. तुम्हाला काय वाटतंय? साहेबाला जसं दादा गेला असेल घरावर साहेब नाही, पण आता पवार साहेब काय काय ठिकाणी सभा करताय तिथं जे पण आता मागे दिली वळसे पाटलांना पण ते गद्दार म्हणले, नंतर बाकी ह्या गोष्टी झाल्या तर त्या बरोबर पण अजून सगळं एकच राहावं कुटुंब मॅनेजर आपल्याला कसं असतं ना. तुम्ही आता कुणाच्या बाजूने तुम्ही हे कोणार कुठल्या दादाच्या? आता ताईला मागणं बरं आता दादाला नाही पहिल्या पुढ्याच आहे ना आता इथनं मागायला पुढेच आहे ना. म्हणजे तेच गणित ठरलेलं आहे तुमचं लोकसभेला ताईंना आणि विधानसभेला दादांना. अहो त्यांचं सगळं अजून काय भाजपमध्ये मध्ये गेला तर काम विकास काय थांबत नाही बारामध्ये चालूच आहे ना. मग ते सगळं आपली कुटुंबियाने एकच दिसते आपल्याला धावतात बाहेर लोकांना. आणि तुम्हाला काय वाटतंय की आता महाराष्ट्रात कुणाचं सरकार आलं पाहिजे? तसं बघा आता नाही, तुम्हाला काय वाटतंय ते सांगा. की आपण नाही सांगू शकत की काय होणार आहेत पुढच्या गोष्टी निकाल लागल्या. सरकार कोणाचं भाजपचं येतं का काँग्रेसचं येतं का राष्ट्रवादी येते काय तसं सांगता. आपल्यासोबत इथं काही लोक आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात की काय वाटतं की बारामती मतदारसंघात कुणाची हवा आहे, कुठल्या दादांच्या बाजूने आहात तुम्ही? तसं दोन्ही जे आहेत ना एकाच फॅमिलीतले आहेत आणि थोडस राजकीय ह्याच्यात जे आहे आता थोडेसे त्यांचे काही मतभेद असतील पण ते राजकीय स्वरूपात आहेत. परंतु जर बघितलं तर रिलेशन जर म्हणलं तर साहेबांचे अशी बरेचसे कनेक्टेड आहेत. परंतु
बारामतीचा जो विकास आहे तर हा डोळ्याने तुम्ही बघताय आणि दिसतोय, म्हणजे झाकण्यासारखा विषय नाही येतो. तर बारामतीचं त्यांनी अगदी कोट कल्याण केलेले अजितदादा, त्यामुळं आमचा तर कौल अजितदादांसाठी, माझं तर मत फिक्स आहे. पण आजीदादा भाजप सोबत गेलेत एवढ्या ह्या पवार साहेबांचं वय झालं असताना पवार साहेबांना सोडून गेले, तर त्या गोष्टीवर काय म्हणायचं तुम्हाला? जर त्या गोष्टीचा जर विचार केला तर आता असं तुम्ही विचार करा की आजही समजा साहेबांच्याच पक्षात जर अजितदादा असते तर बारामतीची आता जी कामं चालू आहेत, हे जे फंडिंग आहे हे ते आणू शकले नसते. म्हणजे दादांचा जो निर्णय आहे तो करेक्ट आहे, फक्त साहेबांनी तो समजून घेतला पाहिजे. कारण जर दादा बीजेपीत गेले, कारण केंद्रात सत्ता जो आहे ती बीजेपीची आहे आणि केंद्रातून फंडिंग आणणारा माणूस कोण आहे तर बारामतीतर्फे आपले दादाच आणू शकतात आणि त्यांचा तो निर्णय जो आहे तो योग्यच आहे मी म्हणतो. कारण कसं आहे की आता सध्या सत्ता दोन्ही बाजूने यांच्या ताब्यात आहे. आता तुम्हाला सांगतो, मध्ये सुप्रियाताई निवडून आल्या तर शेवटी त्यांच्या फॅमिली मेंबरच आहेत आणि त्या फॅमिलीनेच बारामतीचं कल्याण केलेलं आहे. पण जर कामाचा जर ओघ जर बघितला तर सगळ्यात जास्त दादांचं. काय वाटतंय तुम्हाला की निवडणुकीनंतर दोन्ही पवार कुटुंब एकत्र येतील असं वाटतंय का काय, किंवा आता पण ते एकत्र आहेत, फक्त हे असं? यावं त्यांनी उदारीची भूमिका साहेबांनी आता घेतली पाहिजे. बरोबर. काका तुम्हाला काय वाटतंय? चहा प्यायचं सुरू आहे तुमचा, की काय वाटतंय आता बारामतीत कोणत्या दादांच्या बाजूने आहेत तुम्ही? नाही, राष्ट्रवादी वगैरे ते दादांच्या बाजूने पण असं सांगता येत नाही. पवार साहेबच सगळ्यामध्ये निवडून येणार, एवढंच सांगायचं, दुसरं काय. म्हणजे शरद पवार साहेबांकडूनच येते. कारण त्यांचं पहिल्यापासून तसं राजकारणच आहे की ते राजकारणात सहसा रेवस येत नाहीत. पवार साहेबांसोबत येते. पवार साहेबांसोबत आहेत. आणि काय म्हणायचंय का अजितदादा अशा टाइमला आता एवढं वय झालं असताना पवार साहेबांचं ते अजित पवार साहेब सोडून गेले पवार साहेबांना, तर असं त्याबद्दल काय काय? नाही, राजकारणामध्ये चालूच असतंय. कोणी सोडून जातंय, कोणी येतंय जातं, ते राजकारणामध्ये कोणी कुणाचा मित्र नसतंय, कोणी कुणा शत्रूही नसतंय, असं आहे. आता काय वाटतं की महाराष्ट्रामध्ये कुणाचं सरकार आलं पाहिजे? महाविकास आघाडीचं सरकार आहे ना महाराष्ट्र. दादा नमस्कार. काय वाटतंय की बारामती मतदारसंघामध्ये कोणत्या दादांची हवा आहे? अजितदादा पवारच. अजितदादा पवार. काय वाटतंय की आता ते बीजेपी सोबत गेलेत, म्हणजे त्या सगळ्या गोष्टींवर, आणि विकासासाठीच गेलेले आहेत ना ते बीजेपी बरोबर. जरी त्यांची बीजेपी जरी वेगळं असेल तरी त्यांची आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा वेगळी. सर्वांगीण विकास करण्यासाठी ते बीजेपीत गेलेले आहेत. असं नाही की ते बीजेपीत गेले म्हणून त्यांची विचारधारा त्यांनी सोडलेली पक्षाची. पण पवार साहेबांचा पक्ष, त्यांचं चिन्ह, ते सगळं घेऊन गेल्यासारखे ते गेलेत. मग त्याच्यावर काय म्हणायचं की हे बरोबर आहे का त्यांचं? असं नाही की पळून गेलेत ते किंवा काय असं हे पळून नाही गेलेले, जाताना त्यांचं चिन्ह वगैरे आणि पक्षाचं चिन्ह पक्ष ते पळून घेऊन गेलेत अशा पद्धतीचं, त्याच्याबद्दल काय म्हणायचं? नाही, तसं म्हणता येणार नाही. कारण त्यांनी आता अर्ध्या तासापूर्वी स्टेटमेंट एक दिली बघा, तुम्ही वाचा. आम्ही पवार साहेबांची विचारधारा सोडली नाही आणि त्यांना पण सोडलेली नाही आम्ही, आज त्यांनी त्यात नमूद केलेले. तुम्ही प्रतिक्रिया बघा चॅनेलवर. काय वाटतं की अजितदादा कितीची लीड घेऊन येतील आमदार म्हणून निवडून? दादा नेहमीप्रमाणे 1 ते 1.5 लाखाची लीडने निवडून येतील. नमस्कार काका. काय वाटतंय की तुम्हाला आता बारामती मतदारसंघात कोणत्या दादांची हवा आहेत? काय घड्याळ येईल की तुतारी येईल? तसं काय सांगू शकत नाही. काय दोन्ही पक्ष करतात, त्याच्यामुळे काय सांगू शकत नाही कोणी. काय व्यवसाय काय करतात? शेती. शेतीबद्दल काय म्हणायचंय की खतावर जीएसटी लावलेला आहे सरकारने, आताच्या महायुती सरकारने, आणि 6,000 रुपये हे केलेलं, तर 6,000 रुपये येत आहेत का तुम्हाला? 6,000 रुपये येतात, पण महागाई वाढली ना भरपूर. म्हणजे लाडकी बहिणीचे पैसे भेटले, पण इकडे महागाई वाढली ना भरपूर. त्याच्यामुळं काय दोन्ही सारखंच येतात. आता आमच्या बारामती तालुक्यात म्हणजे काटेवाडीनं जवळची ती किती 5-6 किलोमीटरचा फरक आहे. त्याच्यामुळे गाववाले दोन्ही, त्यामुळे काय सांगतो शकत नाही. शेतकऱ्यांसाठी म्हणलं तर जे शेतीच्या मालाला भाव असेल, या सगळ्या गोष्टी असेल, तर त्याच्यासाठी कोणतं सरकार चांगलं हे वाटतील की, किंवा तुमच्या इंग्लिशमुळे एवढं वाढल्याची शक्यता वाटते. इंग्लिशन लागलं की मग काय असं तसंच होणार. खताचा भाव वाढवल्या, परत गव्हाचं बी वाढवलंय जीएसटी म्हणून, तर 1,500 रुपयाला भेटत होतं, 2100 रुपयाला काहीतरी 50 किलो काय 40 किलो काहीतरी भेटते. एक तर महागवलंय त्यांनी. शेती करणं आता परवडतंय का या सरकारच्या काळात? नाही परवडत, काहीच नाही. शेतीमुळे तर काहीच परवडत नाही.
शेतीत नुसतं कमवायचं आणि तेवढंच घालवायचं आणि तेवढंच करायचं. मग मोदी त्यांच्या सभेत म्हणतायत की महायुती सरकार शेतकऱ्यांसाठी आहे. मग त्या पद्धतीने काय ते खरंच शेतकऱ्यांसाठी कामं करतायत का? म्हणजे काय वाटतंय तुम्हाला? नाही नाही करू शकत नाहीत ते. पवारसाहेब सेवा पहिले मुख्यमंत्री असताना पवारसाहेबांनी एवढं केलं. म्हणजे पुणे जिल्ह्यात तुम्हाला कसं सांगायचं तर पुणे जिल्ह्यात शक्यतो फळबाग आणि डेअरी स्वच्छता हे भरपूर आणले पवारसाहेबांनी. ते मग अडचण नाही. काय दोन्ही पक्ष सारखेच आहे. आज दादा पण सारखेच आणि पवारसाहेब पण सारखेच. त्यामुळे काय एकत्रच पवार कुटुंब म्हणजे आमचे मानकऱ्याचे दादा ही गोविंद पवार हे आमचे मानकऱ्याचे आहेत. पुढे पलीकडे साईडलाच राहते. काय वाटतंय मग कुठल्या घड्याळ का तुतारी कुणाच्या बाजूने असेल? तसं नाही सांगू शकत. शकत आता काही इराज नाही त्याला. दोन्हीला आध्यात पण एक शेतकरी म्हणून काय वाटतंय की कुठलं सरकार आलं पाहिजे? शेतकऱ्यांच्या हितासाठी कुठलं आलं पाहिजे सरकार? शेतकरी म्हणून पवारसाहेबच आलं पाहिजे बहुतेक 100%. काय वाटतंय आता बारामती मतदारसंघात कुठल्या दादांची हवा आहे? आता दोन्ही आम्हाला सारखेच आहेत. हा? जे काय असेल ते आमच्या जनतेवरच खोलायचे. काय पण बरोबर. घड्याळ का तुतारी? आम्ही जे मनात असेल ते तिथं गेल्यावर करू. जे विजय होईल ते आमचंच. कोणी असेल ते आमचंच. काय म्हणजे तुम्हाला म्हणायचंय का की एकत्र आम्हाला काही म्हणायचं नाही. ते पुन्हा एकत्र होणार आहे त्यांना आम्हाला पण रंग लागेल. ओके. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड सोबत शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. धन्यवाद.